नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण बहुपदी यातील संकीर्ण प्रश्न संग्रह तिसरा यातील प्रश्न क्रमांक 10 आपण सोडवूया। तर 10वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, m च्या कोणत्या किमतीकरिता x + 3 हा x घन वजा 2mx + 21 या बहुपदीचा अवयव असेल। तर ठीक आहे, त्यांनी आता काय केलं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला बहुपदी त्यांनी काय दिली आहे, तर x घन वजा 2mx आणि 21। तर आता सुरुवातीला काय करूया बघा, उत्तरामध्ये म्हणजेच आपल्याला या बहुपदीला अगोदर p ऑफ x मानावं लागेल। म्हणजेच आता आपण लिहूया p ऑफ x बरोबर त्यांनी जी बहुपदी दिली आहे ती आपण लिहूया, x घन वजा 2mx आणि अधिक 21 बरोबर। आता नंतर काय करायचं आहे बघा, आता त्यांनी काय दिलं आहे, x + 3 हा p ऑफ x याचा अवयव आहे असं त्यांनी दिले आहे बरोबर। जसं त्यांनी प्रश्नात दिले आपण पुन्हा एकदा इथे लिहूया। आता x + 3 हा काय दिले त्यांनी, p ऑफ x चा अवयव आहे ना, अवयव आहे असं त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिला आहे है ना। अवयव आहे दिला आहे, अवयव आहे म्हणजेच काय येणार आहे, तर p ऑफ x ची किंमत किती येईल रे, तर p ऑफ x ची किंमत येईल 0। कारण आपल्याला याच्याशी रिलेटेड आपल्या सराव संचामध्ये उदाहरणे झालेले आहेत। अवयव आहे म्हणजेच काय, तर p ऑफ x ची किंमत 0 ज्या वेळेला असते त्यावेळेला तो त्याचा अवयव असतो असं आपल्याला माहिती आहे। म्हणजेच आपण सुरुवातीला काय करायचं, तर p ऑफ x बरोबर 0 घ्यायचं आहे ना। p ऑफ x बरोबर 0 घेतलं म्हणजेच काय करायचं, तर आता या ठिकाणी x + 3 हा अवयव दिला आहे ना, म्हणजेच आता आपण काय घेणार, तर x ची किंमत आता + 3 घेणार, जर +3 असेल तर +3 घेणार। आता या ठिकाणी जर आपण आता पुटअप केलं म्हणजेच काय होणार आहे, p ऑफ x 0 म्हणजेच तर p ऑफ -3 हा सुद्धा काय होईल, तर तो 0च होईल बरोबर। इथपर्यंत कळालं, ठीक आहे। मग आता आपण काय करूया, वरच्या समीकरणामध्ये ही किंमत पुटअप करूया। म्हणजेच p ऑफ -3 बरोबर, इथं सुद्धा आता -3 घेऊया, तर -3 चा घन वजा 2m कंसात -3 आणि अधिक 21। ठीक आहे, आता हे आपण सोडूया। आता p ऑफ -3 ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर 0 ती आपण या ठिकाणी लिहूया 0 बरोबर। आता -3 चा घन आहे, -3 आहे आणि त्याचा घन आहे, घन असल्यामुळे उत्तराला वजा चिन्हच राहणार, त्याच्यामुळे 3 चा घन किती 27 आणि आता वजा चिन्ह असल्यामुळे ते वजाच राहणार, -27। त्यानंतर वजा या ठिकाणी अधिक होईल, 3 × 2 = 6, या ठिकाणी 6m आणि हे जे 21 आहेत ते आहेशेच आहेत। ठीक आहे, आता यानंतर या ठिकाणी काय 0 बरोबर। आता या ठिकाणी बघा 27 -27 आणि अधिक 21 आहेत बरोबर, म्हणजे -27 अधिक 21 किती होतात, 27 मधून 21 गेले 6 राहिले, 27 ला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह राहील, म्हणजे -6 आणि हे अधिक 6m आहे असेच राहणार बरोबर। आता काय करायचं या ठिकाणी बघा, आता राईट साईडला काय आहे 0 आहे बरोबर। मग आता हा जो वजाचा आहे तो आपण राईट साईडला घेऊया, वजाचा आहे राईट साईडला आला तर तो अधिक 6 होणार, म्हणजे 6 बरोबर 6m राहील। ठीक आहे, आता आपल्याला m बरोबर व्हॅल्यू काढायची, म्हणजेच काय होईल बघा, तर या ठिकाणी m बरोबर ठीक आहे 6 या ठिकाणी गुणाकारात आहे, इकडे आले की तो भागाकार होणार, म्हणजे 6/6 होईल। ठीक आहे, 6 × 6 6 × 6 1 राहील, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला m ची किंमत काय मिळाली, तर m ची किंमत आपल्याला 1 मिळाली आहे बरोबर। म्हणजेच आपण फायनल उत्तर काय लिहिणार, तर m बरोबर 1 या किमतीकरिता बहुपदीचा अवयव असेल। बहुपदीचा अवयव असेल हे त्याचं काय आहे, फायनल उत्तर आहे। म्हणजे आपली m ची किंमत किती आली रे, तर ती 1 आलेली आहे आणि m बरोबर 1 या किमतीकरता बहुपदीचा अवयव असेल। त्यांनी विचारले m च्या कोणत्या किमतीकरता, तर m च्या 1 या किमतीकरता तो बहुपदीचा अवयव असेल, असं त्याचं उत्तर आपल्याला हे सोडवायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने बघा त्याचं ते उत्तर आहे। समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता। ओके, आता लगेच आपण 11वा प्रश्न बघूयात। तर 11वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, 2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरुड व चिखली या गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x² - 3y²,
7y वर्ग अधिक 2xy आणि 9x वर्ग अधिक 4xy होते. म्हणजे त्या ठिकाणी कोवाडची लोकसंख्या 5x वर्ग वजा 3y, वरुड गावची 7y वर्ग अधिक 2xy आणि चिखली गावची 9x वर्ग अधिक 4xy अशी होती. बरोबर. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरिता अनुक्रमे x वर्ग अधिक xy वजा y वर्ग म्हणजे हे चिखली कोवाड गावचं, त्यानंतर 5xy म्हणजेच वरुड गावचं व 3x वर्ग अधिक xy हे चिखली गावचं माणसे दुसऱ्या गावी गेली. तर 2017च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती हे आता आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. ओके. थोडंसं उदाहरण मोठं आहे पण स्टेप बाय स्टेप सोडवलं तर हे तुम्हाला समजून जाईल. आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे तर आता 2016 वर्षाची लोकसंख्या किती आहे ते अगोदर आपल्याला लिहावं लागेल. तर आता आपण काय करूया सुरुवातीला तर 2016 वर्षाची लोकसंख्या ती लिहूया आपण. 2016 वर्षाची लोकसंख्या आता किती आहे ते बघूया. आता सुरुवातीला काय करूया आपण कोवाड गावची बघूया. कोवाड गावची आता किती आहे बघा, या ठिकाणी लिहूया कोवाड गाव. आता किती आहे प्रश्नामध्ये आहे बघा इथं, तर ती लिहायची किती आहे 5xचा वर्ग वजा 3yचा वर्ग. बरोबर. त्यानंतर इथं लगेच खाली घ्यायचं, एका खाली एक लिहिलं तर आपल्याला व्यवस्थित कळतं. वरुड गाव लिहूया. वरुड गावची किती आहे बघा तर 7yचा वर्ग अधिक 2xy है ना. आता चिखली गावची पण बघूया आपण. चिखली गाव हे जागा नाही म्हणून मी असं लिहिले, तुम्ही गाव लिहा व्यवस्थित शब्द लिहा. चिखली गावचा आहे 9xचा वर्ग अधिक 4xy. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. म्हणजे जी काय 2016 वर्षाची आहे तीनही गावाची लोकसंख्या जी दिली आहे ती आपण आहे अशीच लिहिली. आता याच्यातून काय करायचं तर 2017 यावर्षी प्रत्येक गावातून किती लोकसंख्या शिक्षण आणि रोजगारासाठी गेल्या ते फक्त आता आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच आता काय करायचं तर 2017 वर्षी कोवाड गावातून पहिल्यांदा आता कोवाड गाव आहे ना, मग कोवाड गावातून त्यांनी किती दिलं आहे बघा प्रश्नामध्ये x वर्ग अधिक xy वजा y वर्ग. त्यानंतर वरुड गावातून किती दिलं आहे बघा त्यांनी 5xy आणि चिखली गावातून किती आहे बघा तर 3x वर्ग अधिक xy एवढी माणसे दुसऱ्या गावी शिक्षण व रोजगारासाठी गेले आहे ना. तर इथे लिहायचं माणसे दुसऱ्या गावी शिक्षण व रोजगारासाठी गेले. शिक्षण व रोजगारासाठी गेली. इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता पुढं मग आता काय करायचं तर 2017 या वर्षाची लोकसंख्या 2017 वर्षाची लोकसंख्या मग इथे लिहा 2017 वर्षाची लोकसंख्या, कारण आता त्यांनी आपल्याला 2017 वर्षाची लोकसंख्या विचारली आहे ना. मग ते लिहायचं 2017 वर्षाची लोकसंख्या. म्हणजे आता पहिल्यांदा आपण काय करूया कोवाड गावची बघूया. कोवाड गाव या ठिकाणी असं लिहायचं कोवाड गाव. मग आता त्यांनी आपल्याला कसं करायचं आहे बघा. आता सुरुवातीला काय करायचं जी 2016 वर्षाची लोकसंख्या आहे ना कोवाड गावची ती पहिल्यांदा लिहायची. तर 2016 वर्षाची दिली आहे बघा या ठिकाणी ती लिहूया. म्हणजेच 5xचा वर्ग वजा 3yचा वर्ग आणि याच्यातून वजा काय करायचं आहे तर 2017 मध्ये जे काही कोवाड गाव सोडून निघून गेलेत वजा ते करायचं. म्हणजेच x वर्ग म्हणजे हे जे दिलं आहे ना ते x वर्ग अधिक xy वजा y वर्ग. ठीक आहे. आता हे आपण आता काय करूया सोडून घेऊया. म्हणजेच आता कसं करायचं बघा
5x वर्ग वजा 3y वर्ग. आता हे वजा आहे त्याच्यामुळं कंसातील चिन्ह बदलणार, म्हणजेच वजा x वर्ग वजा आणि अधिक, या ठिकाणी वजा xy होईल आणि वजा वजा अधिक y वर्ग होईल. बरोबर, इज इक्वल टू, आता हा 5x वर्ग आणि हा वजा x वर्ग म्हणजे किती राहणार, तर ते 4x वर्ग राहील. त्यानंतर हा वजा 3y वर्ग आणि अधिक y वर्ग म्हणजे या ठिकाणी वजा 2y वर्ग वजा, आणि हा जो xy आहे तो आहे असंच राहील. म्हणजे कोवाड गावची आपल्याला 2017 वर्षाची लोकसंख्या जर इतकी मिळाली आहे ना. आता आपण काय करूया, आता वरुड गावचं बघूया. वरुड गाव, आता त्याच्यामध्ये वरुड गावची 2016ची संख्या लोकसंख्या किती आहे रे, तर ती इथे असे 7y वर्ग अधिक 2xy. मध्ये अगोदर लिहा 7y वर्ग आहे ना का, 7y वर्ग अधिक 2xy. आता वजा काय करायचं, तर 2017 वर्षी वरुड गावातून शिक्षण आणि रोजगारासाठी गेलेली लोकसंख्या. मग वजा काय करायचं, तर हे 5xy करायचं. बरोबर, मग आता हे लिहू शकतो तुम्ही वजा कंसामध्ये 5xy. बरोबर, आता हे सोडवा, 7y वर्ग अधिक 2xy आणि हे वजा 5xy. बरोबर, आता हे काय होईल, तर 7y वर्ग आता अधिक 2x आणि वजा 5xy. म्हणजे या ठिकाणी 5तून 2 गेले, राहिले किती दिन, 5चे चिन्ह लागणार म्हणजेच वजा 3 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजा 3xy. आता ही झाली लोकसंख्या वरुड गावाची 2017ची आहे ना. आता आपण काय करूया, चिखली गावची काढूया. चिखली गाव, आता हे पहिल्यांदा आपण काय करूया, 2016 वर्षाची लोकसंख्या लिहूया आणि मग त्याच्यातून 2017ची वजा करूया. म्हणजेच आता या ठिकाणी 9x वर्ग अधिक 4xy वजा, त्याच्यातून 2017ची वजा करायची म्हणजेच 3x वर्ग अधिक xy. बरोबर, आता हे आपण सोडवूया. 9x वर्ग आहे तसेच राहील प्लस 4xy. आता हे वजा आहे त्याच्यामुळे आतील चिन्ह बदलणार म्हणजेच वजा 3x वर्ग आणि वजा xy होईल. बरोबर, आता हे आपण सोडूया. 9x वर्ग आणि वजा 3x वर्ग. बरोबर, 9 3 गेले, राहिले किती 6 म्हणजेच हे किती राहिले 6x वर्ग. आता 4x अधिक 4x वर्ग वजा xy म्हणजेच राहिले की त्याच्यामध्ये अधिक 3xy राहिलं. बरोबर, म्हणजेच चिखली गावची लोकसंख्या 2017 किती, तर एवढी राहिली. ठीक आहे, आता आपण काय करूया, आता 2017 वर्षी कोवाड गावची लोकसंख्या अधिक वरुड गावची लोकसंख्या अधिक चिखली गावची लोकसंख्या बरोबर लोकसंख्या बरोबर. आता हे आपल्याला काय करायचे आहे, आपण जेवढं आता काढले त्याच्या आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे आहे. बरोबर, तेव्हा आपल्याला एकत्रित सगळ्यांची लोकसंख्या मिळेल. मग आता हे जे आपण काढले 2017च्या वरचे लोकसंख्या ते आता आपण ॲड करूया. म्हणजेच पहिल्यांदा कोवाड गावची आपल्याला काय सोडून उत्तर मिळालं, तर ते पहिल्या कंसामध्ये दिलं आहे. काय होतं, तर 4x वर्ग वजा 2y वर्ग वजा xy अधिक, आता वरुड गावची लोकसंख्या ती किती आहे बघा, तर 7y वर्ग वजा 3xy आणि अधिक, आता चिखली गावची 6x वर्ग अधिक 3xy. बरोबर, हे आपण केलं. आता आपण काय करूया, आता याची ॲडिशन करायची. आता ह्याच्यामध्ये ॲडिशन आहे त्याच्यामुळे यांची कंस जो आहे तो आहे असंच राहील, फक्त आपण कंस काढून घेऊया. म्हणजे आता 4x वर्ग वजा 2y वर्ग वजा xy अधिक 7y वर्ग वजा 3xy अधिक 6x वर्ग अधिक 3xy. आता जर वजा चिन्ह असतं
कंसाच्या मध्ये तर कंसातील संख्यांचे चिन्ह बदलले असते, परंतु अधिक असल्यामुळे कंसातील संख्या आहे तशाच राहतील, बरोबर. आता याच्यामध्ये बघूया, आता याच्यामध्ये काय आहे तर 4x वर्ग या ठिकाणी आहे आणि हित आहे ना, मग 4x वर्ग अधिक 6x वर्ग किती आहे ते म्हणजे स्वरूप पदाच्यात आपण मांडणी करूया. 4x वर्ग अधिक 6x वर्ग, बरोबर. आता या ठिकाणी वजा 2y वर्ग आणि अधिक 7y वर्ग ते एका ठिकाणी लिहूया. वजा 2y वर्ग अधिक 7y वर्ग, बरोबर. आता वजा xy आणि वजा 3xy आणि हे अधिक 3x, ठीक आहे. आता जर आपण असं केलं, बरं ठीक आहे, आपण नेक्स्ट स्टेपमध्ये करणारच आहोत ते. वजा xy वजा 3xy अधिक 3xy, ठीक आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला? ओके. आता नेक्स्ट, आता 4x वर्ग अधिक 6x वर्ग म्हणजेच किती होतात रे तर 10x वर्ग होतात, बरोबर. आता वजा 2y वर्ग अधिक 7y वर्ग म्हणजे 7तून 2 गेले राहिले किती तर 5, म्हणजे या ठिकाणी किती येणार तर 5y वर्ग येईल, बरोबर. आता या ठिकाणी बघा वजा xy आहे, परंतु या ठिकाणी वजा 3xy आणि अधिक 3x आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे हे अधिक वजा कॅन्सल होईल आणि राहिलं फक्त वजा xy राहिले, ठीक आहे. आणि हेच तुमचं काय आहे उत्तर, म्हणजे 2017च्या वर्षीची लोकसंख्या विचारली होती नंतर ती तुमची ही असणार आहे, बरोबर. म्हणजेच आता उत्तरामध्ये आपण काय लिहायचं तर 2017च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती रे तर आपण हे जे फायनल उत्तर आलं आहे ना तेच म्हणजे किती तर 10x वर्ग आणि 5y वर्ग वजा xy आहे, बरोबर. आणि हेच त्यांनी आपल्याला विचारलं होतं. ओके, उत्तर थोडंसं मोठं आहे जरा, ठीक आहे, पण जर प्रॅक्टिस केला आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सोडवलं ना तर तुम्हाला हे जमणार आहे. जर हे उदाहरण विचारलं तर ते तुम्हाला जमेल. जेवढी त्यांनी गावं विचारले आहे त्या प्रत्येक गावाची 2016ची लोकसंख्या नंतर 2017ची लोकसंख्या अशी व्यवस्थित काढायची, ठीक आहे. आणि जी शिक्षणाने रोजगाराकरता बाहेर गेलेली लोकसंख्या आहे ती त्याच्यातून वजा करून जे राहिलेलं आहे ते आपल्याला 2017 वर्षाची लोकसंख्या मिळते. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप हे सोडवून दिलेलं आहे. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगायचं, ठीक आहे. ओके, बाकीचे जे क्वेश्चन आहेत 12, 13, 14 आणि 15 मग 4 क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करणार आहेत. याबाबतीत काही कमेंट असेल डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे सबस्क्रिप्शन करणे पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. व्हिडिओ